नमस्कार मंडळी. तर कशा आहात सर्व? तर आज मी बनवणार आहे कुरडाळी. तर बघू शकता इकडे आपले कुरडाळी किती सफेद आणि किती छान बनलेले आहे. तर मग चला रेसिपीला सुरुवात करूया. तर कुरडाळी बनवण्यासाठी पहिले आपल्याला गहू पाण्यात भिजवत टाकायचे आहे आणि त्याला 3 ते 4 दिवस आपल्याला चांगलं भिजवून घ्यायचं आहे पाणी बदलवून. फक्त 10 मिनिटं ठेवायचे. 10 मिनिटं ठेवायचे काबून. तर बघू शकता कुरडाळी बनवण्यासाठी हे गहू इकडे 3 ते 4 दिवस चांगले भिजून घेतले आहे आणि मध्ये मध्ये यांचं असं पाणी बदलून घ्यायचं असतं जेणेकरून ते अजून चांगले बनतील. किती दिवस पाणी बदललं याचं तू? 3 दिवस ठेवले पाणी. मंगळवारी नाही बुधवारी सायंकाळी टाकलं ते या वेळेला. हां, बुधवारी गेलं मग रोज पाणी बदलायचं? हां, दिवसातून 2 वेळा पाणी बदललं. अच्छा, किती दिवस ठेवायचं? आज मग बुधवार, गुरुवार गेला, आज शुक्रवार, म्हणजे 12 आणि 12 24 48 तास झाले ते. पण आता उन्हाळा आहे ना, उन्हाळ्यामध्ये लवकर जातं. तर बघू शकता आपले गहू किती चांगल्या प्रकारे आता भिजले गेलेले आहेत. म्हणजे आजचा दुसरा दिवस आहे. तर गहू दाबल्यानंतर पण त्यातच चीक निघतो आहे. याचा अर्थ आता 1 दिवस अजून पाण्यात ठेवायला लागेल. मग आता आज अजून पाणी एकदा बदलवून गहू चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये स्वच्छ पाणी टाकून बंद करून ठेवलेलं. आणि आता तिसऱ्या दिवशी डब्याचं झाकण उघडल्यानंतर त्यावर जो फेस आला आहे तो काढून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला आता हे पण पाणी चांगलं स्वच्छ करून काढून घ्यायचं आहे. जे पण गहू खराब असतील ते वरती तरंगतात आणि ते निघून जातात. तर बघू शकता आता आज तिसरा दिवस आहे आणि गहू किती चांगल्या प्रकारे आपले फुललेले आहेत आणि आता ह्याचा जो चीक आहे तो इझिली निघेल. तर त्यासाठी आता हे गहू आपल्याला 3 ते 4 पाण्याने चांगलं धुवून घ्यायचे आहेत आणि मग यांना आपण एका पातेलीमध्ये काढून घेऊया जेणेकरून आपल्याला त्यांना धुवायला आणि दळायला इझी होईल. तर इकडे गहू कमी असल्यामुळे आम्ही घरीच दळणार आहोत. नॉर्मली ते चक्कीवर पण दळू शकतात. तर हे खालचे गहू जास्त भिजल्यामुळे त्याचा चीक ऑलरेडी निघालेला आहे आणि तो आपल्याला फेकायचा नाही आहे, म्हणून मी एका पातेलीत त्याला काढून घेतलं आहे. तर बघू शकता इथे आता आपले गहू चांगल्या प्रकारे स्वच्छ धुवून झालेले आहेत आणि ते चांगले भिजलेले पण आहेत. तर आता मी यांना मिक्सरमध्येच हलकंसं दळून घेणार आहे. दळायचं जास्त नाही आहे, जे फक्त 2दा ते फिरवायचं आहे म्हणजे त्या गहूचे 2 तुकडे होतील, बस एवढंच पाहिजे आपल्याला. त्याचा जास्त चुरा करून नाही घ्यायचा आहे. हलकंसं 2 वेळा फिरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यातला जे फिरवलेलं आहे ते आपल्याला एका कढईत काढून घ्यायचं आहे. तर बघू शकता आता इथे गहू दळण्यासाठी थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे ते फास्ट आणि चांगलं होईल. तर आता ते पाणी टाकल्यानंतर आपण एकदम हलकंसं फिरून घ्यायचं आहे. बस एवढंच मम्मी? जे काय 2 तुकडे झाले ना त्याचे. 2च तुकडे करायचे? आता ह्याचं काय करशील? आता हे धुवू, असं चांगलं चोळत राहायचं तुम्ही. मी दळत येतो पर्यंत असं राहिलेलं ना. हां, सगळं इथे मिळून जातं. अच्छा, मग याला परत दळायचं आहे का एकदा? नाही, आता मी दळायचं आहे. हे लास्ट. हे पहिल्यांदा दळायचं असलं. हां त्याला असं चोळत राहायचं. हां म्हणजे जे राहिलेले गहू वगैरे असतात हां ते असं आपण चोळतो ना, त्याच्यात दाबले जातात म्हणजे चीक निघून जातात. ठीक आहे. खाली बसून दळणार असं चांगलं चोळून द्यायचं ना तिने. हो. तर बघू शकता दळलेल्या गहूमधून जे व्हाईट कलरचं निघतंय तो आपल्या गव्हांचा चीक आहे. त्याचीच आपल्याला कुरडाळी बनवायची आहे. त्यामुळे जे दळलेले गहू याच्यात टाकले जातात त्याला मला चांगलं चोळून धुवायचं आहे जेणेकरून तो सर्व चीक त्यामध्ये निघेल. आणि धुतल्यानंतर हा चौथा अजून एका पाण्यात आपल्याला धुवून घ्यायचा आहे म्हणजे त्यामध्ये जे राहिलेलं असेल ते सगळं त्यामध्ये निघून जाईल. म्हणून याला असं चांगलं स्वच्छ
म्हणजे त्यातनं पिळून घ्यायचं आहे आणि जेवढं आपल्याने निघेल तेवढं ते काढायचं आणि त्यानंतर ते अजून एका पाण्यातनं धुवून घ्यायचं आहे. आणि ह्याचा तर बघू शकता आता गव्हाचा चोथा आपला चांगला स्वच्छ धुवून निपळून झालेला आहे आणि त्यामध्ये जे बारीक बारीक कण आहेत ते आता मी ह्याने गाळून घेणार आहे. यासाठी मी गाळण्यासाठी एका डब्याला एक कपडा बांधून घेतला आहे, ज्याच्यातनं खाली गव्हाचे कण जाणार नाहीत किंवा त्याचं साल जाणार नाही, फक्त आपल्याला जे पिठाचं पाहिजे तेच जाईल. तर असा कपडा बांधून झाल्यानंतर यावर थोडंसं आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ यासाठी टाकतात की ते गव्हाचा जो चीक आहे तो चिकट असतो आणि तो आपल्या हाताला लागतो आणि कपड्याला पण लागतो आणि ते निघत नाही इझिली. त्यासाठी ते गाळताना पहिले ह्या कपड्यावर मीठ टाकून त्याला सर्व असं पसरून घ्यायचं आणि त्याच नंतर आपलं जे गव्हाचं आहे ते पाणी यामध्ये टाकून याला हलक्या हाताने चोळायचं, म्हणजे गव्हाचं जे सालपट असतं ते वरती राहतं आणि आपलं जे चीक असतं ते सगळं खाली जातं. तर ही एकदम सोपी पद्धत आहे. यामध्ये जास्त चाळणीचा उपयोग पण होत नाही आणि जे आपलं काम असतं ते फटाफट होतं. त्यासाठी कुरडया बनवण्यासाठी हीच पद्धत वापरली जाते आणि गव्हाचे जे वरचे साल असतात ते पण त्या चीकमध्ये राहिले नाही पाहिजे, नाहीतर कुरडया जी असते ती चांगली नाही वाटत. म्हणून त्यासाठी ही पद्धत वापरली जाते. डायरेक्ट बोगणीवर आवरून दिली. तर बघू शकता इथे आता आपला चीक गाळून झालेला आहे आणि बघू शकता डब्यात किती पांढरा शुभ्र चीक आलेला आहे. तर आता हे आपल्याला असंच एक रात्र ठेवायचं आहे आणि हा जो चोथा आहे गव्हांचा तर हा वेस्ट नाही आहे, हा आपण गुरांना टाकू शकतो. तर त्यासाठी हे फेकायचं नाही आणि आता डब्यामध्ये जे आपलं चीक आहे याला आपल्याला रात्रभर असंच झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून चीक खाली बसेल. तर बघू शकता दुसऱ्या दिवशी डब्यामधलं जे आपलं वरचं पाणी आहे ते वरती आलं आहे आणि जो चीक आहे तो खाली बसलेला आहे. डब्याच्या शेवटी जे व्हाईट कलरचा आहे तोच गव्हाचा चीक आहे आणि त्याचंच आपण कुरडया बनवणार आहे आणि हे जे पाणी आहे आपल्याला हे बदलून घ्यायचं आहे. पाणी घे कावडी किराय ना काढली हा क्लिअर पुढे पुढे पाणी पाणी बोल काय पिठासारखंच राहतं घटी नाही, एक प्रकारचं पिठ राहतं ते खरं म्हणजे, पण चिकन एवढं जडला बे ठीक गवटे काय चांगलं नव्हते असं वाटतं मला. जाऊ दे मी. तर बघू शकता आता हा व्हाईट चीक जो आहे आता हा प्रॉपर बनलेला आहे आणि हा आता एका पातेलीत आपल्याला काढून घ्यायचा आहे. त्यामध्ये थोडं पाणी मिक्स करून आपल्याला ठेवायचं आहे रात्रभर आणि आता दुसऱ्या दिवशी आपण याच्या कुरडया बनवू शकतो आणि आपल्याला हा चीक आता प्रॉपर मिळालेला आहे. आता आपल्या याच्यावर पुढे काहीच प्रोसेस करायची गरज नाही. तर बघू शकता आता आपल्याला कुरडया बनवायच्या आहेत आणि इकडे मम्मीने चूल चांगली पेटवलेली आहे आणि चुलीवर आता पहिले डेगडी ठेवून त्यावर गरम पाणी करून घेणार आहे, कारण की जे आपण कुरडयाचं पीठ बनवणार त्यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायला लागतं आणि त्यामुळे आता ह्यामध्ये थोडंसं आपल्याला गरम पाणी चांगलं गरम करून घ्यायचं आहे. त्यानंतर यावर आपण पातेली ठेवून जे कुरडयाचं पीठ आहे ते घेरून घेऊया. तर आता आपल्याला इकडे 2 शेगड्या लागणार आहेत, त्यासाठी जी बाजूची चूल आहे तिला पण पेटवून घ्यायची आहे, जेणेकरून एका साईडला आपलं पाणी जे आहे ते फटाफट गरम होईल आणि एका साईडला जे आपलं पीठ आहे ते चांगलं घेरलं जाईल. तर बघू शकता आता पीठ घेरण्यासाठी इथे पातेले ठेवून घेऊया. इकडे पातेल्याला मी मागे निरमा पावडर जो असतो तो लावून घेतला आहे, जेणेकरून चुलीने आपलं पातेलं काळं होणार नाही. तर निरमा पावडर लावल्याने ते इझिली निघतं. तुमच्याकडे ते नसेल तर तुम्ही माती पण लावू शकतात. त्यानंतर पातेल्यामध्ये आपल्याला इथे थोडं तेल टाकून घ्यायचं आहे
तेल टाकून झाल्यानंतर त्यामध्ये आपण जे पाणी गरम करून घेतलेलं आहे ते आपल्याला आता यामध्ये मापाने टाकून घ्यायचं आहे. तर आता इथे आपलं 1 चमच्याचं पीठ आहे, तर त्यासाठी मला 2 पातेली पाणी लागणार आहे. तर तसं मी 2 पातेली पाणी टाकून याला चांगलं गरम करून घेणार आहे. आणि एका साईडला जो आपला चीक आहे त्याला आपल्याला चांगलं मोडून घ्यायचं आहे, कारण तो रात्रभरमध्ये खाली बसतो आणि त्यासाठी आता याला मोडून आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. तर बघू शकता इथे आता आपलं पाणी उकळलेलं आहे आणि आता यामध्ये आपण थोडं मीठ टाकून घेऊया. मीठ आपल्याला पिठाच्या चवीनेच टाकून घ्यायचं आहे अंदाजे. तर मीठ टाकून झाल्यानंतर आता हळूहळू यामध्ये आपलं जे चीक आहे तो टाकून घ्यायचा आहे आणि एका दांड्याने ते आपल्याला आता गोल गोल करून घेरत राहायचं आहे, जेणेकरून त्यामध्ये गाठी बनणार नाही. त्यासाठी आपल्याला हे फटाफट असं घेरायला लागतं. ते घेरणं सोपं नसतं, त्यासाठी खूप जास्त ताकद आणि मेहनतीचं काम आहे. पण ते केल्याशिवाय पीठ आपलं एकदम छान बनणार नाही, त्यामुळे याला कंटिन्यू असं करायला लागतं. नाही जोर कमी लावा मी जाळ तुमचं जाळ. तर बघू शकता आता इथे पीठ आपलं एकदम चांगलं घेरलं जात आहे आणि याला घेरता घेरता त्यामध्ये थोडं थोडं पाणी ते आपल्याला ॲड करायला लागतं, म्हणजेच ते मऊ आणि लुसलुशीत होईल. त्यासाठी त्यामध्ये पाणी टाकून त्याला आपल्याला चांगलं घेरत राहायला लागतं. आता झालं बाई मस्त, एकदम भारी झालं. हे बघ असं जेव्हा तुटलं की समजून जायचं झालंय छान असं. तर आता कुरडाळीचं पीठ आपलं बनवून इकडे रेडी झालेलं आहे आणि आता एक जी साडी असते तिला ओली करून इथे मी खाटेवर पसरवून घेणार आहे. साडी ओली यासाठी करायची की ज्या पण आपण यावर कुरडाळ्या टाकू ते तिला चिपकणार नाही किंवा त्यांचा शेप बिघडणार नाही. त्यासाठी एक साडी ओली करून त्यावरच आपल्याला कुरडाळी टाकून घ्यायची असते. कुरडाळी बनवण्यासाठी सोऱ्याचा वापर केला जातो, ज्यामध्ये पीठ भरून वरून प्रेस केलं आणि खालून 3 वेळा त्यावर गोल करायचं, म्हणजे आपल्या कुरडाळीचा जो शेप आहे तो छान बनतो. तर बघू शकता कुरडाळीचं पीठ किती पांढरं शुभ्र झालं आहे आणि कुरडाळी पण आपली किती छान येते. तर गरम गरम पिठाचंच हे बनवायचं असतं. तू ना काही तर तू कर बेटा, मला येत नाही त्यावर गरम लागस पण तो येतं पातळ नको करून बेटा, 2-3 फेर चक्कर चांगला आले ना मस्त घेते तू. आता पातळ होतं एवढंच भारी येत आहे की ना तुला, तर त्याच्यावरच हे बाय. हा ना मस्त आले. तर बघू शकता आपल्या कुरडाळ्या मस्तपैकी पांढऱ्या आणि किती छान दिसत आहेत. हे बघ गरम गरम राहण्यासाठी ना, गार झालं तर मग ते खूप जीवावर जातं, म्हणून असं घेटून घ्यायचं त्याला, मग टाकायचं आणि असं भरल्यानंतर बी हा जो सोऱ्या असतो ना याला असं दाबून घ्यायचा. दाबलं म्हणजे मग फिट्ट कुरडाई पण येते, अशी कुठे कुठे होत नाही. ते बघून घ्यायचं किती त्याला बाकी आहे काय बाकी आहे असं, आणि तसं टाकून घ्यायचं. हे बघ असं झालं की मग असं सोऱ्यावरचं बसायला पाहिजे. ते वरचं लावून पण टाक, वरचं पण लावून टाक. हां छान घे तेवढा घे, टाका आता वरती. असं 3 पेजची द्यायची कुरडाई, एकदम छान येते. हां छान, वरती नको गोळा गोळा ठेवू. हां बस एकदम पीठ टाकून अशी घ्यायची ती.
हं? हे बघ अशी छान येते मग. हे बघ अशी हात फिरवता नाही ना फक्त. हे काय लोई पडे घ्या बाई. आई काय लोई पडला नव्हती ना सुगंधा. ते ना एका साईडला वजन झालं की जाऊ दे मी करू. खुडून देते. हां वरती धरायचं का खाली? ए बापरे इथून सुरुवात आहे मम्मी. ओ आई हे बघा मी टाकली. माझं पण पहिलंच होतं. टाकू का इथे? हा टाकू का? छोटी छोटी टाक. बाई मला आवडतेच नाही त्याचा दरवाजा. पण मम्मी चालून देते काम. बस हा बस भरून आण. ते तेवढ्यात नाही होणार. अर्धच म्हटलं तुला आवडतं की नाही. टाकू का? हा टाकू का? फुकाव. हम्म. अरे ही दाब प्रेस करू का? हा थोडं थोडं दाब भरून टाक. नाही ना दीदी. ही बघा. कुठे टाकू? ते टाकण्याची एक जागा करून. बोलाय या. झालं का आता? तर बघू शकता इथे आपल्या कुरडाळ्या बनून रेडी झालेल्या आहेत. आणि कुरडाळ्यांचा कलर किती पांढरं शुभ्र आलेला आहे. तर सकाळच्या झालेल्या कुरडाळ्या आता याला उलटवून टाकायच्या आहे. हे मी 3 ते 4 वाजता वरती येऊन त्यांना उलटवून घेणार आहे. म्हणजेच खालून त्यांना म्हणजे ऊन लागलेलं नसतं. तर त्यांना ऊन लावून घेण्यासाठी आपल्याला उलटून पण चांगल्या वाळवून घ्यायच्या आहे. म्हणजे त्यामध्ये ओलसरपणा राहणार नाही आणि कुरडाळी आपली खराब होणार नाही. बघू शकता खालचा भाग अजून ओलसर आहे आणि वरचा भाग आहे तो सुकलेला आहे. तर त्यासाठी आता ह्यांना आपल्याला उलटून घेऊया. आणि कुरडाळ्यांची वडी कोणी कोणी खाल्ली आहे कमेंट करून नक्की कळवा. तर बघू शकता आता इथे आपली कुरडाळी पूर्ण बनवून रेडी झालेली आहे. आणि आता याला मी तळून घेणार आहे. तर किती छान कुरडाळी फुलली आहे आणि त्याचा कलर पण किती चांगला आलेला आहे. आणि ही खायला पण एकदम कुरकुरीत झाली आहे. तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली, आवडली असेल तर लाईक आणि कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.